नमस्कार, करिजन चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण चटणी स्पेशलमध्ये कारळाच्या चटणीची रेसिपी बघणार आहोत। कारळ म्हणजेच नायजर सीड्स किंवा आपण त्याला कन्नडमध्ये उच्चेळ असं म्हणतो। चला तर मग सुरू करूयात। हे आहे त्यासाठी लागणारे साहित्य। इथे मी 1 वाटी कारळ घेतलेला आहे, अर्धी वाटी कढीपत्ता आहे, लसूण आहे, लाल तिखट आणि मीठ चवीनुसार घेतलेलं आहे। इथे सुरुवातीला आपण एक पॅन गरम करत ठेवूयात। पॅन गरम झालं की त्यात आपण 1 वाटी कारळ घालून घेऊयात। आता हे कारळ आपल्याला छान मंद आचेवरती खमंग अशी भाजून घ्यायची आहे। कारळामध्ये भरपूर फायबर आणि प्रोटीन असतं, त्यामुळे आपण त्याचं सेवन केलं पाहिजे। आता आपले इथे कारळ भाजले गेलेत की नाही हे कसं ओळखायचं, तर हे कारळ आपण थोडंसं भाजलं गेलं की हातावरती आपण ह्याला असं घासून घ्यायचं बोटांमध्ये आणि तुम्हाला असा ह्याचा चुरा झालेला दिसेल। सो असं समजायचं की हे आपले कारळ छान भाजले गेलेले आहेत। आता आपण हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता त्याच पॅनमध्ये मी कढीपत्ता देखील भाजून घेत आहे। हे कढीपत्ता स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे आणि हे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे बघू शकताय आपला जो कढीपत्ता आहे तो छान भाजला गेलेला आहे। आता ते देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे भाजलेले कारळ पूर्णपणे थंड करून घेतले होते ते घालत आहे। त्यात आपण आता भाजलेला कढीपत्ता देखील घालून घेऊयात। चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि आपल्या चवीनुसार आपण लाल तिखट घालून घेऊयात। आता हे आपल्याला छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे बघू शकताय छान पावडर तयार झालेली आहे। आता आपण ह्यात लसणाच्या पाकळ्या घालून घेऊयात आणि आता पुन्हा आपण हे मिक्सरवरती फिरवून घेऊयात। लसूण नंतर घातल्याने सगळं एकजीव छान होतं चटणी। आता तुम्ही इथे बघू शकताय आपली कारळ चटणी तयार झालेली आहे। ही चटणी आपण चपाती, भाकरी किंवा भातासोबत सर्व करू शकतो किंवा नुसती तोंडी देखील लावू शकतो। आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।